चला बाळांनो, बघूया एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम. बघा आता चॅप्टरच्या नावावरून आपल्याला काय समजतंय की बाबा एनर्जीचा फ्लो होत आहे. एनर्जीचा फ्लो कुठं होत आहे बेटा? इकोसिस्टम मध्ये होत आहे. मग त्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की बाबा इकोसिस्टम म्हणजे काय. चला तर मग बघूया इकोसिस्टम म्हणजे काय. बाळांनो, इकोसिस्टम म्हणजे सिंपल आहे. इट इज अन सिस्टम. It is an system in which living organism interact with each other, interact with each other, interact with each other and their surrounding. त्याला काय म्हणतो बाळांनो आपण? इकोसिस्टम असं म्हणतो. कॉल्ड ॲज इकोसिस्टम. इकोसिस्टम. बघा बाळांनो, एकदम छान अशी डेफिनेशन बनवलेली आहे. काय आहे इकोसिस्टम बेटा? ही एक अशी सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपापसोबत काय करत आहेत बेटा? इंटरॅक्ट करत आहेत. आपापसात काय करत आहेत? इंटरॅक्ट करत आहेत बेटा. आणि आपापसोबत इंटरॅक्ट करतातच, पण त्याच्यासोबत आपल्या सराउंडिंग सोबत पण इंटरॅक्ट करतात बेटा. अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो बेटा? इकोसिस्टम. म्हणजे बेटा अशी सिस्टम ज्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपापसोबत काय करत आहेत बाळांनो? इंटरॅक्ट करत आहेत. आणि आपल्या अवतीभोवती सराउंडिंग सोबत पण काय करत आहेत बाळांनो? इंटरॅक्ट करत आहेत. त्याला काय म्हणायचं बाळांनो? इकोसिस्टम. आता नेमकं इकोसिस्टम तयार कशी होते बाळांनो? इकोसिस्टम तयार व्हायला दोन कॉम्पोनंट लागतात. बघा बेटा, इकोसिस्टम मेड अप ऑफ टू कॉम्पोनंट. बेटा इकोसिस्टम दोन कॉम्पोनंट पासून बनलेली असते. पहिल्या कॉम्पोनंटला आपण म्हणतो बाळा बायोटिक कॉम्पोनंट, बायोटिक फॅक्टर किंवा कॉम्पोनंट. बेटा दुसरा आहे एबायोटिक फॅक्टर. एबायोटिक फॅक्टर बघा एकदम छान आहे बाळांनो. म्हणजे आपली इकोसिस्टम ह्या दोन फॅक्टर पासून बनलेली आहे. एक आहे बेटा बायोटिक फॅक्टर आणि एक आहे अबायोटिक फॅक्टर. बघा आता ह्याच्यामध्ये डेफिनेशनचा अर्थ लपलेला आहे बाळांनो. इकोसिस्टम ह्या दोन कॉम्पोनंट पासून बनलेली आहे. एक आहे बाळा बायोटिक फॅक्टर आणि दुसरा आहे एबायोटिक फॅक्टर. आता डेफिनेशन मध्ये काय म्हणले बाळा आपण? लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपापसोबत इंटरॅक्ट करतात. म्हणजे बेटा जेवढे काही बायोटिक फॅक्टर आहेत बेटा ते आपापसात काय करतात? इंटरॅक्ट करतात. आणि हेच बायोटिक फॅक्टर कोणासोबत इंटरॅक्ट करतात बाळांनो? सराउंडिंग सोबत इंटरॅक्ट करतात. म्हणजेच कोणासोबत इंटरॅक्ट करतात? एबायोटिक फॅक्टर सोबत इंटरॅक्ट करत असतात. म्हणजे एक्झाम्पल मध्ये इकडे बघा बाळांनो, एकदम छान एक्झाम्पल देतो. आता एक डायग्राम आहे, त्या डायग्रामद्वारे समजून घ्या की नेमकं इकोसिस्टम मध्ये बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंट कसे काय इंटरॅक्ट करतात. चला बेटा समजा एक ट्री आहे. काय बाळा? एक ट्री आहे. त्या ट्रीवर कोण आहेत? मँगो. बेटा एक मँगोचं ट्री आहे. ओके, मँगो. ओके बेटा शेजारी अशी एक नदी वाहत आहे. शेजारीची एक नदी वाहत आहे आणि त्या नदीच्या कडेला एक झाड आहे. त्या झाडावर आंबे आहेत आणि आंब्याला बघून कोण आलं बेटा? एक बर्ड्स. एकदम छान अशी बर्ड्स काढले मी. ओके बेटा त्या आंब्याला बघून कोण आले बेटा? बर्ड्स आले. म्हणजे बर्ड्स कोणाला बघून आले बेटा? मँगोला, फ्रूटला बघून आले. बरोबर की नाही? आता झाड काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अरे बर्ड्स काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. झालं का नाही दोघांमध्ये इंटरॅक्शन? मग बघा आता ह्या झाडाला बघून, ह्या पाल्या पाचोळ्याला बघून बेटा इथे एक डिअर आलेला आहे. एकदम छान डिअर. हसायचं नाही रे. एकदम छान डिअर आलेला आहे. त्या डिअरला बघून कोण आलं बेटा? लायन बाबा. इकडे बघा त्या डिअरला बघून, डिअरच्या पाठीमागं कोण आलं? लायन आलाय बाळांनो. आता डिअरला बघून कोण आलं? लायन. झालं का नाही इंटरॅक्शन दोघांमध्ये? बेटा प्लॅन्टला बघून कोण आलं? डिअर. चला नाव देतो इथं छान एकदम, डिअर, लायन. सर डिअरच्या मागे लायन काय करायले? अरे बाळा त्याला खायला आले.
आणि डिअर कोणाला खायला आले बेटा? ट्रीला खायला आले. आणि बर्ड्स कोणाला आले बेटा? मँगो खायला आले. बरोबर की नाही बेटा? बर्ड्स, ट्री, डिअर, लायन ह्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं रे बाळांनो? इंटरॅक्शन. काय दिसतं रे बाळांनो? इंटरॅक्शन. अरे बरोबर की नाही? मला सांग बेटा, हे काय एकटे जगू शकतात का? ट्री फक्त काय एकटा जगू शकतो का? नाही. त्याला बेटा जगण्यासाठी काय लागते? सॉइल लागते बेटा. त्याला जगण्यासाठी काय लागते? पाणी लागते बेटा, वॉटर. सनलाईट लागते अन्न बनवण्यासाठी. सनलाईट असेल, सॉइल असेल, वॉटर असेल, एअर असेल बेटा. बरोबर की नाही? या डिअरला पण जगण्यासाठी मला सांग बेटा, एअर लागते, वॉटर लागतं. अरे बरोबर की नाही? लाईन साठी पण काय लागते बेटा? वॉटर लागते, एअर लागते, सॉइल लागते, सनलाईट लागते. म्हणजे बाळांनो, आपल्याला काय समजते ह्याच्यामधून की बाबा इकोसिस्टम मध्ये बायोटिक कॉम्पोनंट आपापसात इंटरॅक्ट करत असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपापसोबत इंटरॅक्ट करत असतात. ते आपापसोबत इंटरॅक्ट करतानाच ते कुणासोबत इंटरॅक्ट करतात बेटा? ए बायोटिक फॅक्टर सोबत. ए बायोटिक फॅक्टर सोबत. बघा बाळांनो, ए बायोटिक फॅक्टर म्हणजे बेटा आपलं सनलाईट आलं, सॉइल आलं, वॉटर आलं, एअर आलं, त्यांच्यासोबत काय करतात? ते इंटरॅक्ट करत असतात. म्हणजे बेटा इकोसिस्टम मध्ये बायोटिक कॉम्पोनंट असतात. इकोसिस्टम मध्ये ए बायोटिक कॉम्पोनंट असतात. आणि हे बायोटिक कॉम्पोनंट म्हणजे बेटा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपापसात इंटरॅक्ट करतातच. त्यासोबत ते कुणासोबत इंटरॅक्ट करतात बेटा? ए बायोटिक फॅक्टर सोबत इंटरॅक्ट करत असतात. त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? इकोसिस्टम असं म्हणतो. हे नदीमध्ये पाणी दाखवाय नाही. बहुत गर्मी है. चलो चलो बेटा, फैन चालू करता हूं मैं. 1 मिनट रुको बस. चलो, कौन सा बटन है? हाँ, हो गया फैन चालू. ये नदी में क्या बह रहा है बेटा? ये पानी बह रहा है. देखो, ये पानी पीने के लिए कौन आता है? डियर. डियर को क्या चाहिए? पानी. पानी कौन है? ये बायोटिक फैक्टर. लाइन को क्या चाहिए? लाइन को डियर चाहिए. डियर खाने के बाद क्या चाहिए? उसको पानी चाहिए. पाणी क्या आहे बेटा? ये बायोटिक फॅक्टर. अरे झालं का नाही इंटरॅक्शन? म्हणून म्हणतो बाळांनो, व्हॉट इज इकोसिस्टम? इट इज अन सिस्टम इन विच लिविंग ऑर्गेनिज्म क्या करते हैं दोस्तों? इंटरैक्ट करते हैं आप साथ में. और उसके साथ किसके साथ इंटरैक्ट करते हैं? सराउंडिंग के साथ इंटरैक्ट करते हैं. उसको ही हम क्या बोलेंगे दोस्तों? इकोसिस्टम. चला, आतापर्यंत काय बघितलं बेटा? इकोसिस्टम म्हणजे काय? आतापर्यंत काय बघितलं बेटा? इकोसिस्टम मध्ये कोणते घटक येतात? कोणते कोणते घटक येतात? एक आहे बेटा बायोटिक कॉम्पोनंट आणि एक आहे अबायोटिक कॉम्पोनंट. बायोटिक कॉम्पोनंट मध्ये बेटा आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघितलं. आणि अबायोटिक कॉम्पोनंट मध्ये बेटा आपण जसं की सॉइल असेल, वॉटर असेल, एअर असेल इत्यादी गोष्टी पाहिलेल्या आहेत. मग बाळांनो, आता बायोटिक कॉम्पोनंट नीट बघा मी काय म्हणतो बाळांनो. बायोटिक कॉम्पोनंट, बायोटिक कॉम्पोनंट मध्ये काय येतं बेटा? प्रोड्युसर. त्याच्यासोबत बेटा प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर. आणखी कोण येतंय? सेकंडरी कंझ्युमर. सेकंडरी कंझ्युमर. आणखी कोण येते बेटा? टॉप कंझ्युमर. टॉप कंझ्युमर. आणि त्याच्यासोबत बाळांनो डिकम्पोजर. डिकम्पोजर. आता टेन्शन घेऊ नका. हे काय आहे मी तुम्हाला पुन्हा सांगणारच आहे. फक्त मला एवढं सांगायचं बेटा, नेमकं बायोटिक कॉम्पोनंट मध्ये काय काय येतंय? बायोटिक कॉम्पोनंट मध्ये बेटा प्रोड्युसर येते. बायोटिक कॉम्पोनंट मध्ये बेटा प्रायमरी कंझ्युमर आहे, सेकंडरी कंझ्युमर आहे, टॉप कंझ्युमर आहे आणि डिकम्पोजर आहे. इत्यादी गोष्टी कशामध्ये येतात? बायोटिक कॉम्पोनंट मध्ये येतात. आणि ए बायोटिक कॉम्पोनंट मध्ये काय काय येते? जसं की बेटा आपली सनलाईट आहे. अरे सनलाईट कशासाठी लागते? फोटोसिंथेसिस साठी. बेटा सॉइल आहे, वॉटर आहे, एअर आहे, हे सगळं कशामध्ये येतात? बायोटिक कॉम्पोनंट मध्ये किंवा बायोटिक फॅक्टर मध्ये येत असतात. चला बाळांनो, इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं? तर चला मग आता बघूया बेटा आपण टाइप्स ऑफ इकोसिस्टम. बाळांनो आपल्याला बघायचंय टाइप्स ऑफ इकोसिस्टम. काय हेडिंग?
एकदा की इकोसिस्टम समजली बाळांनो, मग तुम्हाला एनर्जी फ्लो कसा होतो बेटा इकोसिस्टम मध्ये हे तुम्हाला एकदम इझी समजून जाईल. बेटा मी जे शिकवतोय ते तुमच्या ब्रेन मध्ये नाही, सरळ सरळ तुमच्या हृदयात घालतो बेटा. बघा, जर तुम्हाला सायन्स सोपं करायचं असेल बेटा तर तुम्हाला कन्सेप्च्युअली कोणती पण गोष्ट शिकावी लागेल. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, प्रत्येक टॉपिक तुम्हाला कन्सेप्च्युअली शिकावं लागेल. जर तुम्ही बेटा कन्सेप्च्युअली शिकला ना तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही आणि ती गोष्ट तुम्हाला अधिक काळासाठी लक्षात राहील बेटा, लॉंग टर्म साठी लक्षात राहील. लक्षात ठेवा, घोकनपट्टी करायचं नाही बेटा, रट्टा मारायचा नाही. चला तर मग बघूया टाइप्स ऑफ इकोसिस्टम. टाइप्स ऑफ इकोसिस्टम. बघा बेटा, बेसिकली इकोसिस्टमचे मेन दोन टाइप असतात बेटा. एक आहे नॅचरल इकोसिस्टम, एक आहे बाळा नॅचरल इकोसिस्टम, आणि एक आहे बाळा आर्टिफिशियल इकोसिस्टम. आर्टिफिशियल इकोसिस्टम. बघा, इकोसिस्टमचे आपण किती टाइप पडले? दोन टाइप पडले. एक पडलं बेटा नॅचरल इकोसिस्टम आणि सोबतच काय पडलं? आर्टिफिशियल इकोसिस्टम. आता बघूया बेटा नेमकं नॅचरल इकोसिस्टम म्हणजे काय? नॅचरल इकोसिस्टम, नॅचरल इकोसिस्टम. अगेन वी डिवाइडेड ए नॅचरल इकोसिस्टम इनटू टू टाइप्स. एक आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम, आणि बेटा सेकंड आहे अक्वॅटिक इकोसिस्टम. एकदम छान घेताय बेटा, एकदम डिटेल मध्ये घेताय, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय मी काय म्हणतोय. अक्वॅटिक इकोसिस्टम. बघा बाळांनो, आपण इकोसिस्टमचे दोन प्रकार पडले. एकाला म्हणलं बेटा नॅचरल इकोसिस्टम आणि दुसऱ्याला म्हणलं बेटा अक्वॅटिक इकोसिस्टम, सॉरी बेटा आर्टिफिशियल इकोसिस्टम. आता बेटा नॅचरल इकोसिस्टमचे आपण अगेन दोन टाइप्स पडलेले आहेत. नॅचरल इकोसिस्टम अगेन डिवाइडेड इनटू टू टाइप्स, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम एंड अक्वॅटिक इकोसिस्टम. बघा, नाम में ही समझ में आता है. नेचुरल मीन्स इट इज क्रिएटेड बाय नॅचरली विदाउट ह्युमन इंटरफरन्स, कॉल्ड एज नॅचरल इकोसिस्टम्स. बघा बाळांनो, डेफिनेशन लिहितो. अशी इकोसिस्टम जी कशी क्रिएट झाली आहे, नॅचरली क्रिएट झालंय. सांगा बेटा आपण ते बनवले का? नाही बनवले. अरे तिथं ह्युमनचा इंटरफरन्स आहे का? ह्युमनचा इंटरफरन्स नाहीये बाळांनो, तिथं ह्युमनचा इंटरफरन्स नाहीये. नॅचरली बनले, नॅचरली प्रेझेंट आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं बेटा? नॅचरल इकोसिस्टम. इट इज क्रिएटेड नॅचरली. इट इज क्रिएटेड नॅचरली. बघ बाळा, खूप सुंदर. इट इज क्रिएटेड नॅचरली विदाउट ह्युमन इंटरफरन्स, विदाउट ह्युमन इंटरफरन्स. लक्षात घे बाळा, इथं आपला कोणताही हस्तक्षेप नाही, इथं कोणताही ह्युमन इंटरफरन्स नाही. अशी इकोसिस्टम जी कशी क्रिएट झाली बेटा? नॅचरली प्रेझेंट आहे, नॅचरली क्रिएट झाली. त्याला काय म्हणायचं रे बाळांनो? नॅचरल इकोसिस्टम असं म्हणायचं. मग बेटा नॅचरल इकोसिस्टम मध्ये आपण दोन टाइप पाडलेले आहे. एक आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आणि एक आहे अक्वॅटिक इकोसिस्टम. बघा बाळांनो, टेरेस्ट्रियल लँड, अक्वॅटिक पाणी, aqua पाणी, टेरेस्ट्रियल लँड म्हणजे बेटा ज्या इकोसिस्टम लँडवर प्रेझेंट आहेत त्यांना काय म्हणलं रे बाळांनो आपण? टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. आणि बेटा जे पाण्याच्या फॉर्म मध्ये आहेत त्याला काय म्हणलं बेटा आपण? अक्वॅटिक इकोसिस्टम. बघा बाळांनो, मग इथं वेगवेगळ्या इकोसिस्टम्स प्रेझेंट आहेत. टेरेस्ट्रियल मध्ये पण अनेक एक्झाम्पल आहेत, अक्वॅटिक मध्ये पण अनेक एक्झाम्पल आहेत. जसं की बाळांनो नॅचरल इकोसिस्टम मध्ये एक्झाम्पल कोणते लक्षात ठेवायचं? जसं की बाळा फॉरेस्ट. सांगे समुद्रात आहे का जमिनीवर? जमिनीवर आहे, म्हणून कोणती इकोसिस्टम? टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. सर फॉरेस्ट इकोसिस्टम कसे काय? अरे बाळा, फॉरेस्ट मध्ये झाड येतात, त्याच्यामध्ये आणखी लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात. टायगर आहे, डिअर आहे, लायन आहे, फॉक्स आहे, अनेक असे ऑर्गॅनिझम आहे जे आपापसात काय करतात? इंटरॅक्ट करतात. आणि आपाप सोबत इंटरॅक्ट करतानाच ते अबायोटिक कॉम्पोनंट सोबत इंटरॅक्ट करतात. जसं की सॉइल असेल, वॉटर. अरे बाळा, हे जंगलामध्ये असते का नाही? म्हणून आपण फॉरेस्टला काय म्हणलं? इकोसिस्टम. फॉरेस्ट बेटा पाण्यामध्ये का जमिनीवर? जमिनीवर.
त्याच्यामुळं काय म्हणलं बाळा, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. चल बाळा, सेकंड एक्झाम्पल घे. डेझर्ट इकोसिस्टम, फॉरेस्ट असेल, डेझर्ट असेल, त्याच्यासोबतच बेटा आणखी कोणते कोणते लँड मध्ये, आणखी कोणते बेटा, फॉरेस्ट झालं, डेझर्ट झालं, आणखी जसं की बेटा आपण ग्रासलँड इकोसिस्टम. यस, ग्रासलँड पण कशा बेटा, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आहे बेटा. इट इज एक्झाम्पल. फॉरेस्ट, डेझर्ट, ग्रासलँड हे काय बेटा, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. मग बेटा अक्वॅटिक इकोसिस्टम, आता पाणी, पाण्याच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असलेली इकोसिस्टम. इथं एक्झाम्पल काय बेटा, इथं पण अगेन दोन टाईप पडतात बेटा. एक आहे फ्रेश वॉटर इकोसिस्टम आणि सेकंड आहे बेटा मराईन वॉटर इकोसिस्टम. बघा बाळांनो, फ्रेश वॉटर इकोसिस्टम आणि सेकंड आहे बेटा मराईन वॉटर इकोसिस्टम. बेटा फक्त आपण एक्झाम्पल बघूया, ह्याची गरज नाही बेटा तुम्हाला. चला बेटा, अक्वॅटिक इकोसिस्टम म्हणजे बेटा वॉटरच्या फॉर्म मध्ये असलेल्या इकोसिस्टम. जसं की बेटा एक्झाम्पल मध्ये रिव्हर. मला सांग बेटा, रिव्हर काय आहे, इकोसिस्टम. अरे बाळांनो, रिव्हर मध्ये बायोटिक कॉम्पोनंट असतात का नाही? यस. मग सर बायोटिक कॉम्पोनंट कोणते? बायोटिक कॉम्पोनंट म्हणलं की बेटा फिशेस असतील, झूप्लॅंक्टॉन्स असतील, बरोबर की नाही, फायटोप्लॅंक्टॉन्स असतील, बरोबर की नाही बेटा. पाण्यामध्ये जे फायटोप्लॅंक्टॉन्स आहेत हे स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. त्या फायटोप्लॅंक्टॉन्सवर झूप्लॅंक्टॉन डिपेंड असतात. त्या झूप्लॅंक्टॉन्सवर फिशेस डिपेंड असतात बेटा, जगण्यासाठी, खाण्यासाठी. लक्षात ठेवा. मग म्हणजे रिव्हर मध्ये बेटा पाण्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला सापडतात. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम सोबतच कोण सापडतं बेटा, एबायोटिक कॉम्पोनंट. जसं की बेटा पाणी आहे, ऑक्सिजन आहे, बरोबर की नाही, खालची माती असेल बेटा. मग हे काय झाले, अबायोटिक कॉम्पोनंट. म्हणजे बेटा बायोटिक मध्ये तर इंटरॅक्शन दिसतच आहे, सोबत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इंटरॅक्शन कोणासोबत, एबायोटिक सोबत. म्हणून रिव्हरला पण काय म्हणता येईल बेटा, इकोसिस्टम. बेटा पॉन्ड्स जे आपल्या शेतामध्ये असतात बेटा, पॉन्ड्स, ती पण काय बेटा अक्वॅटिक इकोसिस्टम आहे. पॉन्ड असेल बेटा, बेटा लार्ज सी पण काय बेटा एक इकोसिस्टम आहे. त्याच्यामध्ये पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात जे आपापसात इंटरॅक्ट करतात आणि अबायोटिक फॅक्टर सोबत इंटरॅक्ट करतात. बेटा पॉन्ड्स मध्ये पण जसं बेटा खड्डा आहे, त्याच्यामध्ये पाणी साचले, त्याला आपण पॉन्ड्स म्हणलं बेटा. त्याच्यामध्ये पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात आणि एबायोटिक फॅक्टर असतात. म्हणून बेटा एवढे एक्झाम्पल्स आहेत बघा. बेटा आज इथपर्यंत थांबूया. आज आपण काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय द इकोसिस्टम. चला बेटा बाइंडअप करतो पहिल्यापासून. व्हॉट इज मीन बाय द इकोसिस्टम? इट इज अन इकोसिस्टम, इट इज अन सिस्टम इन which living organism interact with each other and their surrounding called as ecosystem. देन बेटा आपण काय बघितलं, टाइप्स ऑफ इकोसिस्टम. देयर आर टू टाइप्स ऑफ इकोसिस्टम, नॅचरल इकोसिस्टम आणि आर्टिफिशियल इकोसिस्टम. बेटा त्याच्या अगोदर आपण हे बघितलं होतं, इकोसिस्टम मध्ये दोन कॉम्पोनंट असतात. एक आहे बेटा बायोटिक कॉम्पोनंट आणि एक आहे अबायोटिक कॉम्पोनंट. बेटा बायोटिक कॉम्पोनंट मध्ये सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येतात. जसे की प्रोड्युसर असेल बेटा प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर आणि डिकम्पोजर. आणि बेटा अबायोटिक कॉम्पोनंट मध्ये सनलाइट असेल, वॉटर असेल, एअर असेल, सॉइल असेल, इत्यादी गोष्टी येत असतात. त्यानंतर बघितलं बेटा आपण टाइप्स ऑफ इकोसिस्टम. एक आहे बेटा नॅचरल इकोसिस्टम, एक आहे आर्टिफिशियल इकोसिस्टम. त्याच्यामध्ये आपण बघितलं बघा नॅचरल इकोसिस्टम जी कशी क्रिएट झाली आहे, नॅचरली क्रिएट झाली आहे विदाउट ह्युमन इंटरफरन्स. त्याला काय म्हणलं बघा आपण, नॅचरल इकोसिस्टम. मग नॅचरल इकोसिस्टम मध्ये दोन प्रकार पडले आपण. एक आहे बघा टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आणि एक आहे अक्वॅटिक इकोसिस्टम. टेरेस्ट्रियल इकोसिस्टमचे एक्झाम्पल बघितले, फॉरेस्ट, डेझर्ट, ग्रासलँड. बेटा अक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये रिव्हर असेल, पॉन्ड असेल आणि सी असेल. चला बेटा छान समजलं असेल, एकदम मस्त समजलं असेल. आणि इथं आपण थांबूया, उद्यापासून स्टार्ट करूया आपण. बेटा हे झालं आपलं आर्टिफिशियल इकोसिस्टम. चला बेटा पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे, आर्टिफिशियल इकोसिस्टम. ओके चला तर मग भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. बेटा सबस्क्राईब करा आणि कम्प्लीट तुमचं सायन्स शिकून घ्या सायटॉन करिअर अकॅडमी लातूर सोबत. ठीक आहे.